साट वाहे, भयभीत उभे हे झाड, पान पान शांत आहे, सावल्या मुक्याने हलती, भवताली विणती माया, डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया, निशब्द तरंग उठती, अंधार चांदणे हाले, आकार गूढ धुक्याला आले विरून गेले, रात्रीस खेळ चाले, रात्रीस खेळ चाले, रात्रीस खेळ चाले, रात्रीस खेळ चाले. आहे 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 लवकर ये. काय हो कित्याक बोलवता साहेब? सांगते आधी बघा सांग. आई खया आहे आहे दत्ता तिला सांगारो घेऊन. होय ह्यो अंगारो आणि ह्यो प्रसाद. हा आधी या पोरांका लावा अंगारो. होय लावा त्याका. आहे मग काय सांगू जा. त्या सगळ्या नंतर सांग. आधी माधवाक आणि निलिमाक अंगारो देऊन ये. अगे पण देऊन ये. मी देवघरात पोथी वाचते. बाबा काय झालंय? काय झाला हा? हा अगो मी देवळातून येत होतोय तर मका आवाज येला. येऊ का? काय सांगतास? अरे देवा. त्या बघा कोणाक काय आवाज दिलो तर काही बोलू नको आणि मागे येऊन बघू नको. दत्ता भाऊ देवळात गेलेलास ना? होय खोबरा नाही आणलास? या ठेवा तुमका. पांडू येऊ का असाही आवाज येलो तर काही बोलू नको आणि मागे येऊन बघू नको. कळला काय? हा काय कळला? माका काय माहित. या मेल्याक नेऊ दे. कोण नेता ते? माधव माधव नाईक. माधव काय ग? कुठे हरवलाय? काय नाही ग. या माझ्या कादंबरीतल्या कथेतली पात्र माझ्या डोक्यात थैमान घालतात. कोणाचं म्हणणं बरोबर, कोणाचं म्हणणं चूक, कुठल्या पात्राच्या अनुषंगाने कथा न्यावी, कुणाचं मत डावलावं, हे सगळं सोप्प आहे. काय? तू ना हा सगळा विचार करणं बंद कर. तू असे काहीतरी विचार करतोस, मग त्या विचारांचे किस्से बनतात आणि मग ते किस्से मला किंवा इतरांना ऐकावे लागतात. निलिमा, तू मला सोल्युशन देतेस का माझा पाण उतारा करतेस? खरंच माधव प्लीज या अशा कथा लिहिणं बंद कर रे. भीती नाही वाटत त्याच्यानी. खरंच? सिरियसली. म्हणजे निलिमा, तू माझ्या कथा खरंच सिरियसली नाही घेतेस. निलिमा, एक दिवस तुला कळेल. काय? जाऊ दे, मी ना तुझ्याशी बोलतच नाही. तुझी वाट बघतोय, तुझा लॅपटॉप. हो. अरे दत्ता, काय नाही, मी भैरवनाथाच्या मंदिरात गेलो होतोय. अंगारो आणलंय.
माका माहित आहे तुम्ही असलं काय लावून घेणार नाही, आणि माधवान लावला त्या पण आवडणार नाही, नंतर पुसून टाकशाल. पण एवढा राहू देवा आमच्या समाधानासाठी. माधवा हा अंगावर ठेवलंय हा बरं केलं. हे प्रसाद. हो प्लीज मला आग्रह करू नका. निलिमा, अगं तो प्रसाद म्हणून देतोय, तू खोबरं म्हणून खा. हा म्हणजे काय, त्यालाही समाधान वाटेल आणि तुलाही तुझं तत्व मोडल्याचा त्रास होणार नाही, है की नाही? दत्ता, दे तिला प्रसाद. हो हो हो, सॉरी दत्ता, तिला खोबरं दे. हा येस निलिमा, आताच मी तुला सांगत होतो ना, माझ्या कादंबरीतली पात्र थैमान घालतात डोक्यात. कोणाचं म्हणणं बरोबर, कोणाचं म्हणणं चूक. आता मला नेमकं कळलं काय करायचं त्याचं. एक वस्तू घ्यायची, फॉर एक्झाम्पल हे खोबरं, आणि त्या वस्तूभोवती त्यांचा प्रत्येकाचा असा दृष्टिकोन मांडायचा. प्रॉब्लेम सॉल्व. येस. या काय हा तुम्हाला नाही लक्षात येणार. तो कादंबरीसाठीचा अभ्यास असतो. आणि तुला इथे मटेरियल सुद्धा खूप मिळतं, हो ना? माधव, वहिनी जरा सावध राहा. अरे काय झालं? नाही काय नाही, तुम्ही बाहेर जातच फिरू, पाय मोकळे करू, येता जाता तुमका येऊ का सो आवाज येलो तर मागे होऊन बघू नको, कोणाक काय आवाज देऊ नको, घरी निघून यावा. बर, ठीक आहे. झालं. माधव, मी हे खोबरं खाल्लं म्हणजे आता या सगळ्यावर मी विश्वास ठेवीन असा अर्थ होत नाही ना? भाऊजी, किती दिवस अजून हेच चालणार आहे? याच्यातून बाहेर या. सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत ना ते सॉल्व्ह करा, प्रॉपर्टीचं प्रकरण मिटवा. पण नाही, तुम्हाला या सगळ्यातून वेळ मिळेल तेव्हा ना. माधव, मला ना कधी कधी प्रश्न पडतो, हे सगळं खोटं आहे हे जरी मी प्रूव्ह केलं तरी तुम्हाला हे सगळं पटेल का? खराच असो आवाज येता. मी स्वतः ऐकलंय, मीच नाही कित्येकानी हा आवाज ऐकलो. हा मी सुद्धा लहानपणी ऐकलंय. हे येऊ का म्हणणार गुप्तधन असतं. त्याला एकदा आपण ये म्हटलं ना की ते आपल्या सोबत येतं आणि मग आपला घास घेतं, आपल्याला संपवून टाकतं. म्हणजे असं आपलं लहानपणी ऐकलंय. लोक असं म्हणतात. लोकांचं काय, सगळंच थोडी खरं असतं. आपण आपलं कथा म्हणून ऐकायचं. मी पण येतोय, पण एवढाच आवाज दिलो तर काही बोलू नको. हो ठीक. मग पुढे काय झालं? मग त्या गुप्तधनानं त्या सावकाराच्या मागून मागूनला. मग सावकार ना घरात इलो, दरवाजा लावून घेतला.
दरवाजा बंद केल्या, घरात बाईल होती त्याची, बायला बोलवल्या, अगो ये या बघ काय गुप्तधन. बायलान त्याचे गुप्तधन बघितला, हे अशी मोठे डोळे करून बघितल्या. नंतर त्याच्या बायला की याड लागला, पुढे झाली ती, हसतच राहुली. मग गावकरी इले तेव्हा दरवाजा बंद, दरवाजा वाजवल्याने त्यांनी, दरवाजा काय उघडत नव्हतो. मग गावकऱ्याने जाऊन दरवाजा तोडल्याने, आणि बघतात तर काय, यो अशो सावकाराचे चिंद्यो झाले होते. स्मशानात त्याचे तुकडे घेऊन गेले. नेव कप्प सावकार नव्हतोच, गुप्तधन तापण काय नव्हता. त्याची पायला अजून येडीचा कुणी झाली. घराकडे लक्ष असान दे रे बाबा. या जा काय चालला हा त्या सगळा निस्तरून घरात सुख नांदू दे. तुझे सगळे उपास तपास मी केले, ह्याच्या पुढे पण करतले, पण माझ्या लेकरांका कसलीच इजा होऊ देऊ नको. पाया पडून घे बाबा. अंगारो दिलंच सगळ्यांका. होय माधवाक आणि निलिमा दिले, पण निलिमा वहिनीने लावूक नाही. प्रसाद पण खोबरा म्हणून खाल्लाय. घेतल्यांना ता बरा झाला. बरा मगाशी तू माका काहीतरी सांगी होतो. आहे, मी भैरवनाथाच्या मंदिरातून अंगोर घेऊन निघाले. चालत होतो, चालता चालता माका आवाज येतो. आवाज? कसलो आवाज? येऊ का? काय सांगतोस दत्ता? होय. मग हे तू आवाज देऊक नाही ना? नाही, माका काय माहित नाही काय. मी मागे पण वळून नाही बघितलं. देवानं सुबुद्धी दिली म्हणून वाचले. वय रे बाबा. पण आहे त्या संपूचा नाही. माका लय भीती वाटते ना. अरे तूच असा हिम्मत हारलास तर कसं होतला? आहे, तू विधी केलंय, माझ्यावर उलटला आणि माका काय झालं तर? गप रव रे, सांगच्या कसा काहीतरी बोला नको. आपणच आपल्याला समजूत राहायचं, पण काय ना काय रोज मागे लागतं. माझा काय होऊन या घराचं संकट टाळत असेल तर माका काय नाही गो. माझ्या पोरांचं काय होतं ना, वाऱ्यावरच येतील ते. काय एक होऊचं नाही तो का. डोक्यातून हा खूळ काढून टाक. हा ना, ह्यो काही एक होऊक देऊचं नाही तो का. बरा कर रे बाबा सगळा. माझा तर विश्वासच बसत नाही. पण असं होतं, गुप्तधन मागावून येतं आणि जीव घेत. असाच होता, मागून येतात त्या, जीव घेता. आपण चालत राहायचा, बोलायचं नाही. दत्ताभाऊ बोलले ना, मागे वळून बघायचं नाही बघायचा. ममाला हे जर सांगितलं ना काही, तर तिचं ह्यावर काहीतरी म्हणणं नक्की असणारच. अरे पण आता एवढे सगळे जण सांगतायत आणि बाबांना सुद्धा आवाज आलाय. आता बाबा काय उगाच खोटं सांगणार नाहीत ना. आय नो, काका मुद्दामून का सांगेल असं सगळं?
पांडू तुला आवाज आला तर खैसलो आवाज. अरे येऊ का असा आवाज आला तर तू काय करशील? मी काय करू, मी तसंच उभं राहणार. मी कोण आहे, सावकारांकडे पैसे नव्हतो, माझ्याकडे हा. एकदा इलेलो माका आवाज. काय? मग काय केलंस तू? काका आठवत नाही, विसरलंय. त्या खोबरा कोणी दिला विसरलंय. काय हो तुम्ही गपगप किती आहात? सरिता काय करायचं? एक एक होता तर काय कमी हाय? आज जर मी ते हाके को दिले असता काय झालं असतं? काहीतरीच काय बोलता? सरिता अगो माका माहित होता म्हणून बरा झाला. माहित नसता तर ही पिढा मागवून घरात येली असती, सगळा घर घेऊन गेली असती, जीव घेतला नसतो. असं काय झाला नाही ना, मग आता तो विषय नको. विषय आज बंद झालो, उद्या परत काय नाही होताला याची खात्री कोण नाही देऊ शकत. रघु काकांका अगो किती वेळ त्यांना सांगायचा, ते पण म्हणाले त्यांच्या हातात काय नाही राहिलेला, कोणाकडे जायचा? माका नाही वाटत आता आपल्या घरात कोण वाचू शकत. मग काय करायचा? मी ठरवलंय. काय ठरवलास? त्या घर सोडून जायचा. अहो काय बोलतास? मग काय हा दुसरा उपाय? हे बघ, ह्याचा काय आपला, ती जमीन अण्णाने आपल्या नावावर केली आहे, ती विकून जाऊ तालुक्यात. आणि काय करायचं थय? मग पिढ्या तरी नसत, डोक्याचं ताप जायत, त्या पूर्वाचं शिक्षण नाही ठेवायत. ह्यो गणेश थै जाऊन सुधारलो तर सुधारलो, आयक पण घेऊन जाऊया येत असली तर. तिका कसं टाकून जायचं? सगळ्यांचा विचार करतास, पण ह्याला फायदो काय हा? अगं जीवापेक्षा फायदो मोठो आहे का? तुमका कळत कसा नाही? तुम्ही हैसून काढतो पाय घेतलास तर बाकीची सगळा गिळून टाकतील, ह्या घर घेतील. हयसला कायच तुमच्या हाताक लागवचं नाही. बाकीची बघा कशी मऊ थय खो अशी गत हा. जय फायदो असतील थय जातील आणि तुम्ही तालुक्यात निघालास. अगो पण सरिता, आपल्याला मिळालंय तेवढंच बघूया, पण हैसून जाऊया. मी सांगते ना, खय जायचा नाही, हैसून हालायचा नाही. मी माझो वाटो मिळाल्याशिवाय या घरातून बाहेर पडणार नाही, सांगून ठेवते ना. तुम्ही सुटलास, आमका सगळ्यांका सोडून गेलास. तुम्ही गेल्यापासून हाय काय होता तुम्ही बघत असालच. एकावर एक काय ना काय संकट येतच होत. घरातलो खंतो पुरुष गेलो आणि आम्ही पोरके झालो. ज्यांका तुम्ही जवळ केलास त्यांनी पाठ फिरवल्यानी आता त्या सुशला घरात आला. हा ते ना घरात पाहून ठेवला
आणि घराचा घरपणच गेला. कित्याक केला असा? कित्याक तुम्ही ते का घरात घेऊन दिलंस? आपल्या लेकरांचा तरी विचार करायचो ना. दत्ता खय खय बघा, माधवान सगळी कामा सोडून तो हय बसलो. अभिरामाचं लग्न होईत की नाही माहित नाही. छाया तर तसा काय करतले मी सांगा ना, काय करतले? तुमचा आधार होतो, पण आता तुम्हीच नाही. जय खया तैसून पोरांवर लक्ष ठेवा. मला करा त्याचा लक्ष असताना देत. रातच्या हिरीवर कोण असा? रातच्या कोण हा हिरीवर?